आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माणिकराव सोळंके सर, सत्कारमूर्ती आदरणीय कुलगुरू प्राध्यापक डी शिर्के सर आणि कुलगुरू आदरणीय PS पाटील सर. खरं म्हणजे या 2-3 मिनिटांमध्ये त्यांच्याविषयी बोलणं शक्य नाही, पण दिलेल्या वेळेची मर्यादा निश्चितपणे पाळायला पाहिजे. सर हे निश्चित प्रशासक असताना त्यांचा जो अकॅडमिक क्षेत्राचा जो संबंध होता तो संबंध त्यांनी कधी तोडला नाही. काही उदाहरण द्यायचं झालं तर ते एकदा समाजशास्त्र विभागामध्ये गेल ऑम्वेट यांचं निधन झालं होतं आणि सर कुलगुरू होते आणि त्यांच्या स्मरणार्थ इथं सभा बोलवली होती आणि अनेक लोक त्या संदर्भातलं वक्तव्य करत होते. आणि त्याच वेळेला EPW मध्ये सुरेंद्र जोधका जे JNU मध्ये काम करणारे मोठे संशोधक आहेत, त्यांचा एक लेख आलेला होता आणि सर जेव्हा अध्यक्षीय भाषण करायला उठले तेव्हा त्यांनी त्या सुरेंद्र जोधकाच्या EPW मधल्या गेल ऑम्वेट यांच्या संदर्भातले सगळे संदर्भ द्यायला सरांनी सुरुवात केली. नुकतीच ती घटना घडलेली होती आणि EPWच्या अंकामध्ये आलेला लेख सरांनी लक्षात आणून दिले आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की प्रशासनामध्ये काम करताना सुद्धा अकॅडमिक्सचा जो टच आहे किंवा ते जे आपलं हार्डकोर क्षेत्र आहे त्याकडे बिलकुल दुर्लक्ष होता कामा नये, हे त्यातून मला धडा मिळाला किंवा मला ते लक्षात आलं. खरं मी जेव्हा विभाग प्रमुख होते, माझे सहकारी डीन ह्युमॅनिटीचे प्राध्यापक MS देशमुख सर, ते आता हेड पण आहे, आम्ही अर्थशास्त्र विभागाला स्वायत्तता मिळावी म्हणून आम्ही प्रस्ताव पाठवला होता. बदलत्या कालावधीनुसार त्या प्रक्रियेमुळं आम्हाला स्वायत्तता मिळण्याची प्रक्रिया व्हायला वेळ झाला. पण या विद्यापीठातल्या सगळ्याच प्राध्यापकांना, सगळ्या सहकाऱ्यांना माहिती की सायन्स विभागातलं संशोधन फार मोठ्या पातळीवरचं असताना या कॅम्पसवरती सगळ्यात पहिल्यांदा जर स्वायत्तता कुणाला दिलेली असेल तर ती आदरणीय शिर्के सरांनी, PS पाटील सरांनी अर्थशास्त्र विभागाला दिली. आणि त्याचं जस्टिफिकेशन करताना त्यांनी असं सांगितलं की शास्त्रांबरोबर, विज्ञानाबरोबर, तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक शास्त्र पण खूप महत्वाचे, ज्याचा उल्लेख नंदकुमार मोरे सरांनी केलेला होता, ती खूप महत्वाची आहे. आणि अर्थशास्त्र विभागामध्ये होणारं संशोधन, होणारी कन्सल्टन्सी, या सगळ्या बाबी जर विचारात घेतल्या तर अर्थशास्त्राला स्वायत्त विभागाचा दर्जा देणं आवश्यक आहे आणि तो त्यांनी पहिल्यांदा दिला. आणि माझे सहकारी सगळे माझ्या समोर उपलब्ध आहेत, हे आमच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. अर्थशास्त्र विभाग स्वायत्त झाल्यानंतर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स एक मोठं म्हणजे बॉडी असते आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय PS पाटील सर पूर्व व्हाईस चान्सलर म्हणून असतात आणि मी बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचा मेंबर सेक्रेटरी होतो. त्यामुळे सरांशी माझा खूप जवळीकचा संबंध आला. त्याचे जे मिनिट्स लिहायचे असतात ते मेंबर सेक्रेटरीने लिहायचे असतात आणि जेव्हा जेव्हा आम्ही ते मिनिट्स लिहून द्यायचो त्यावेळेला सर ते शब्द वाचायचे आणि त्यांना जर काय क्लॅरिटी नसेल, जर वेगनेस असेल तर सर बोलवायचे, डिस्कस म्हणायचे आणि ते करेक्ट करून घ्यायचे आणि मगच अंतिम करायचे. म्हणजे एक डिसिप्लिन्ड अशा प्रकारचा प्रशासक. एका बाजूनं सरांचं रिसर्च आणि अकॅडमिक्स मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मी सांगण्याची गरज नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की आता नुकताच माझ्या सहकार्यानं प्राध्यापक MS देशमुख सर आणि आम्ही सगळ्यांनी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या कॉन्फरन्सला आल्यानंतर PS पाटील सर त्यांचं व्याख्यान झालं विकसित भारतावरती आणि विकसित भारतावरती सर बोलले आणि त्यांना एका फिजिक्सच्या कॉन्फरन्सला जायचं होतं, सर निघून गेले. त्यानंतर सर DT शिर्के सर बोलले आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे आमच्याकडे MSc इकॉनॉमिक्स आहे. MSc इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांशी सर 40 मिनिटं बोलले. नंतर उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे एखादा शिक्षक म्हणण्यापेक्षा कुलगुरू विद्यार्थ्यांशी एवढा वेळ देऊ शकतो आणि एवढी त्यांची विचारपूस करू शकतो, त्यांना मार्गदर्शन करतो, हे मला त्यांच्या त्या कृतीतून दिसलं. एक शेवटचा मुद्दा मी सांगतो. सरांचं पेबॅक टू दी सोसायटी हे जे तत्वज्ञान आहे ते सगळ्यांना भारावून टाकणार आहे. एक सरांना एका ग्रंथाच्या संदर्भातलं एक चर्चा करायची होती, त्यांचा अभ्यास होता, त्यातला एक आवड होती, पण त्यांची एक अशी इच्छा होती की आपण याच्यावरती त्या संबंधित विषयाच्या शिक्षकांशी थोडं चर्चा केली, बोललो तर अधिक ते चांगलं होईल.
आणि ती इच्छा आदरणीय सरांनी शिकण्याची इच्छा, एक नामांकित कुलगुरू आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये, एखाद्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये त्या संबंधित शिक्षकाकडून शिकून घेण्याची इच्छा प्रकट करतो. खुल्या व्यासपीठावरती एवढं मोठं मन मी बघितलं नाही. आणि तो जो विषय आहे तो खूप अत्यंत गंभीर असा विषय आहे. सरांना मी खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भविष्यकालीन जे जीवन आहे ते खूप सुख समृद्धीचं, आरोग्यदायी आणि दीर्घकालीन ठरो अशी अपेक्षा करतो. येत्या कालावधीमध्ये आदरणीय शिर्के सर, आदरणीय PS पाटील सर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जिथं कुठं काम करतील त्याला मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर